जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, अल्पसंख्याक स्कूल म्हणजे मायनॉरिटी स्कूलच्या संदर्भातील आता अधिक एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि हा अल्पसंख्याक शाळा संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातील 3 ते 4 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे आणि महाराष्ट्रातून त्याला खूप सारा प्रतिसाद देऊन बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला जो मुद्दा आहे शिक्षक या पदावर रुजू होण्याचा त्यांनी क्लिअर करून ठेवलेला आहे. आपल्या चॅनलवर सुद्धा आपलं अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातील जेवढे काही स्कूल आहेत तेवढ्या स्कूलना महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे स्कूल आहे त्याची संपूर्ण PDF आपल्याकडे उपलब्ध आहे. तिथून सुद्धा तुम्ही त्या शाळेवर तुम्ही नियुक्त होऊ शकता आणि ती शाळा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शोधू शकता त्या PDFच्या माध्यमातून. तसंच अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातील मुंबई हायकोर्टानं छत्रपती संभाजी महाराज हायकोर्टानं नागपूर खंडपीठानं जे निर्णय दिलेले आहे त्याची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता हा अल्पसंख्याक शाळेमध्ये जो शिक्षकांच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे की आपल्याला इथं नियुक्ती मिळते काय आणि TET टेट CTT न देतासुद्धा आपली नियुक्ती होते काय, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि या अगोदरसुद्धा आपण अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे विदाऊट टेट TET CTT न देता अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आणि अधिक तोच मुद्दा आपण इथं क्लिअर करत आहोत. आणि आता ही लेटेस्ट न्यूज आहे, अधिकही आलेली आहे, म्हणजे लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली ही एक लेटेस्ट न्यूज आहे. आणि या न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण पोहोचत आहे. आता अल्पसंख्याक शाळाच्या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बऱ्याच शिक्षकांना उपयुक्त आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही परिपूर्ण पहा. आता या लोकमत या वृत्तपत्राच्या न्यूजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण आता चर्चा करू. पहा, आता टायटल तुम्हाला दिसत आहे, अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक नाही. आता हे एकदम ट्रूली आहे आणि हे सत्य आहे. पहा, म्हणजे तुम्ही TET टेट CTT न देता सुद्धा तुम्ही अल्पसंख्याक शाळेवर शिक्षक या पदावर रुजू होता. आता अशा प्रकारचे निर्णय दिलेले आहे. आपण या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. याला घटनात्मक आधारसुद्धा आहे. पहा, आता छत्रपती संभाजी महाराज बेंचने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे, विदाऊट टेट TET CTT न देता तुम्ही रुजू होऊ शकता. नागपूर खंडपीठाने दिला आहे आणि मुंबई खंडपीठाने सुद्धा मुंबई हायकोर्टाने सुद्धा दिलेला आहे. आता पहा, या व्हिडिओमध्ये नेमकं या वृत्तपत्राच्या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहू. पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. आता हे बरोबर आहे. ज्या मायनॉरिटी स्कूलवर जे शिक्षक नियुक्त होतात त्यांना TET टेट CTT परीक्षा देण्याची काही गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलेले आहे. पुढे पहा, शिक्षण हक्क कायद्यानुसार शालेय शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, परंतु ही तरतूद अल्पसंख्याक शाळांना लागू होते किंवा नाही हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पहा, शिक्षण हक्क कायद्यानुसार जे रेग्युलर स्कूल असते तेथील शिक्षकांना TET किंवा CTT या दोन परीक्षापैकी एक परीक्षा पास करणं गरजेचं असते, परंतु जे अल्पसंख्याक जे स्कूल आहे त्यांना TET किंवा CTT परीक्षा पास करणं गरजेचं नाही. आणि अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. हा पुष्कळ वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु आतापर्यंत जे निकाल आता ते पुढं मी सांगणारच आहे, तो पुढं आपण चर्चा करूच आहे. पुढं पहा, सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक मुद्दे विचारात घेता या वादावर अंतिम निर्णय होईपर्यंत अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करू नये असा अंतरिम आदेश दिला आहे. पहा, जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही अल्पसंख्याक शाळेतील स्कूलमध्ये जे शिक्षक नियुक्त होतात त्यांना TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करू नये असा निर्णय नागपूर बेंचनं दिलेला आहे. आता पुढं याच्यावर चर्चा करणारच आपण. पुढं पहा, तसेच या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकांनी 26 डिसेंबर 2019 रोजी आणि मागासवर्ग कल्याण विभागाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रक जारी केले आहे. आणि असे असताना 12 सप्टेंबर 2025 रोजी अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी अकोट येथील मोहम्मद याकूब पटेल उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक सईद हैदर अली, सईद मनोर अली यांच्या नियुक्तीला ते TET परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून मान्यता नाकारली. परिणामी त्यांच्यासह शिक्षण संस्थेने ॲडव्होकेट राम कोरडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायमूर्ती
मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी संबंधित स्पष्टीकरण देऊन याचिका मंजूर केली. तसेच शिक्षकाला नियुक्तीच्या तारखेपासून वेतन व शालार्थ आयडी देण्यास सांगितले. आता आपण जो मेन मुद्दा आहे तो आता इथे चर्चा करणार आहोत. आणि अशाच प्रकारचे या जे केसेस आहे आणि शिक्षण चालकांनी जे केसेस टाकलेले आहे याच्या अगोदर सुद्धा बरेच केसेस टाकले. मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे, नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये सुद्धा हायकोर्टात यासुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. आणि आतापर्यंत जे निकाल लागलेले आहे ते शिक्षकांच्या शिक्षण संस्था चालकाच्याच बाजूनं लागलेले आहे आणि खूप सारे शिक्षक नियुक्तसुद्धा झालेले, ऑर्डरसुद्धा आलेले आहे आणि ते ड्युटीसुद्धा तिथं बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ते करत आहे. आता असाच एक मुद्दा पुन्हा चर्चेला आलेला आहे आणि आता हा जो मुद्दा आहे अकोट येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हणजे ईओ ऑफिसनं तिथं सांगितलेलं आहे की जे मोहम्मद याकूब पटेल उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक आणि सईद मनवर अली यांच्या नियुक्तीला ते TET परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून मान्यता नाकारली होती ईओ ऑफिसनं. ही सुद्धा अल्पसंख्याक शाळा आहे अकोट येथील आणि तिथं जे शिक्षक नियुक्त झाले होते सईद मनवर अली यांच्या नियुक्तीला त्यांनी TET परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून त्यांनी त्यांची ऑर्डर नाकारलेली होती. परंतु शिक्षण संस्था चालकांनी आणि त्या शिक्षकांनी काय केलं, ॲडव्होकेट राम कोरडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि नंदेश देशपांडे यांच्या बेंचनी यांच्या पॅनलनं स्पष्टीकरण देऊन याचिका मंजूर केली आणि त्या शिक्षकाला नियुक्तीपासून ज्या तारखेपासून ते नियुक्त झाले त्यांना शालार्थ आयडी आणि त्यांच्या नियुक्तीपासूनचं वेतन देण्याचा आदेश मुंबई खंडपीठाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्यांना ईओ ऑफिसला अकोट येथील ईओ ऑफिसला दिलेले आहे. म्हणजे आतापर्यंत असे बरेच मुद्दे झालेले आहेत की तुम्ही अल्पसंख्याक शाळामध्ये जे शिक्षक नियुक्त होतात त्यांना TET तुम्ही परीक्षा ही बंधनकारक किंवा CTT परीक्षा बंधनकारक करू शकत नाही, कारण तसा घटनात्मक आधार नाही. कारण त्याच्या कलम 30 नुसार अल्पसंख्याक शाळा स्टँड करता येते. त्यांचं परिपूर्ण कार्यभार करण्याचा आदेश त्या शिक्षण संस्था चालकाला असते. ते TET किंवा टेट परीक्षा उत्तीर्ण असो किंवा नसो तरीसुद्धा त्यांना शिक्षक नियुक्त करता येते असा घटनात्मक आधार आहे. आणि हा जो मुद्दा आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे मुंबई सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याच्यावर अजून निकालच झालेला नाही. परंतु आता जेव्हा शिक्षकांनी मायनॉरिटी स्कूलवर ते नियुक्त झाले आणि ज्या शिक्षकांनी याचिका दाखल केली त्यांना न्यायच मिळालेला म्हणजे जस्टिस मिळालेला आहे, न्याय मिळालेला आहे आणि ते बरेच शिक्षक वृंद त्या मायनॉरिटी स्कूलवर काम करत आहे. आणि अशाच प्रकारचा हा मुद्दा पुन्हा इथं ह्या न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे. आणि आतापर्यंत जो निकाल आहे तो शिक्षकांच्या शिक्षण संस्था चालकाच्याच बाजूनं लागलेला आहे. जर कोणीही तुम्ही मायनॉरिटी स्कूलमध्ये असाल आणि तुमचासुद्धा ऑर्डर नाकारलेली असेल तर तुम्ही या हायकोर्टामध्ये डायरेक्ट याचिका करून तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला तुमच्या बाजूनच लागू शकते. फक्त तुम्हाला याचिका दाखल करावी लागते. परंतु आता असं कुठलाच घटनात्मक रित्या असं सांगितलेलं नाही आहे की मायनॉरिटी स्कूलला TET किंवा टेट किंवा CTT परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे असं घटनेमध्ये सांगण्यात आलेलं नाही, कलमामध्ये सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक शाळांना तेथील शिक्षण संस्था चालक आहे ते आपल्या मर्जीनुसार तिचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणून हा एक घटनात्मक आधारसुद्धा मायनॉरिटी स्कूलला आहे. म्हणून तुम्ही मायनॉरिटी स्कूलवर शिक्षक पदावर नियुक्ती करत असताना त्या कॅन्डिडेटला तुम्ही TET टेट परीक्षा बंधनकारक किंवा CTT परीक्षा बंधनकारक करू शकत नाही. हा एक घटनात्मक आधार आहे. समजलं. परंतु कोणाला रूल्स माहीत नसल्यामुळं तर ते अशा प्रकारचे डिसिजन येत असतात. पण आतापर्यंत जे निकाल आहे ते शिक्षकांच्याच बाजूनं लागलेले आहे. समजलं. आता हा जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरील मायनॉरिटी स्कूलच्या संदर्भातील चौथ्या प्रकार म्हणजे 3 ते 4 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे आणि हा चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ आपण पुन्हा या अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातील चर्चा करत आहोत. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल आणि आपल्याकडे जो PDF आहे तुम्ही तुमच्या त्या PDFमध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही तालुके असेल, जिल्हे असेल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आली आहे. तुम्ही तिथं डायरेक्ट मायनॉरिटी स्कूलवर जाऊन तिथं तुम्ही
तुमच्या विषयानुरूप जागा जर असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथं अप्लाय करू शकता आणि बोलू शकता. समजलं? हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर बांधवांनासुद्धा भगिनींनासुद्धा तुम्ही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.